जिमला जातोय, क्रिएटिन घेऊ का? क्रिएटिन नॅचरल आहे की अननॅचरल? मी तर असं ऐकलंय क्रिएटिन घेतल्यानंतर किडनी डॅमेज होते आणि हेअर लॉस होतोय. हे खरं आहे का? किंवा क्रिएटिनचे फायदे किती आणि नुकसान किती? क्रिएटिन घेतलं पाहिजे तर किती क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आताही चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले हे जाणून घेऊयात की क्रिएटिन नॅचरल आहे की अननॅचरल. क्रिएटिन आपली बॉडी नॅचरली प्रोड्यूस करते. क्रिएटिनवर 300 पेक्षा जास्त रिसर्च झालेले आहेत आणि क्रिएटिन सगळ्यात चीप रेटमध्ये आणि सगळ्यात फेमस असणारं एकमेव सप्लिमेंट आहे. त्यामुळे क्रिएटिन हे घेणं खूप जास्त गरजेचं पण आहे. क्रिएटिनचे फायदे आणि नुकसान. क्रिएटिन कंझ्युम केल्यानंतर 95% क्रिएटिन तुमची बॉडी स्टोअर करते आणि बाकीचं 5% क्रिएटिन तुमचं ब्रेन स्टोअर करतं, जे की तुम्हाला ब्रेन खूप फास्ट फंक्शनिंग करायला हेल्प करतं. तुमची क्रिएटिन घेतल्यानंतर तुमच्या बॉडीची स्ट्रेंथ ही 30% जास्त वाढते. जिथे तुम्ही 100 kg वेट लिफ्ट करू शकता, क्रिएटिन कंझ्युम केल्यानंतर तुम्ही ते 130 पर्यंत वेट लिफ्ट करायला लागता. आणि थर्ड, क्रिएटिनचा बेनिफिट्स असा आहे की तुमचं वेट गेन होतं, वॉटर रिटेन्शन होतं, जे की मसलच्या फॉर्ममध्ये तुमचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. हा तुमचा थर्ड बेनिफिट्स आहे. तर आता आपण बोलूयात क्रिएटिनच्या नुकसानच्या बारेमध्ये, जे की खूप सारे जण म्हणतात की क्रिएटिन घेतल्यानंतर किडनी डॅमेज होते किंवा हेअर लॉस होते. ऑब्विसली हे होऊ शकतं जर तुम्ही क्रिएटिन खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं. जिथे तुम्ही 3 ग्रॅम क्वांटिटीमध्ये किंवा 6 पर्यंत खूप जास्त इनहॅन्स ट्रेनिंग करत असाल तर 8 ग्रॅम पर्यंत इज ओके. बट तुम्ही खूप जास्त क्रिएटिन 20 ग्रॅम 30 ग्रॅम जर कंझ्युम करत असाल तर ऑब्विसली ते तुम्हाला हार्मफुल ठरेल. जर तुम्ही माझ्यासारखे नॉर्मल जिम गोअर्स आहात तर तुम्ही क्रिएटिनची क्वांटिटी किती घेतली पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. क्रिएटिनची क्वांटिटी असली पाहिजे 3 ग्रॅम, जे की एका स्पून पर्यंत. दॅट इज इनफ. मोस्टली 6 ग्रॅम म्हणजे 2 चमचे, ती पण ओके. बट त्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार. संस्कृतमध्ये एक म्हण ही आहे की अति सर्वत्र वर्जिते. जिथे तुम्ही कुठल्याही गोष्टीची अति करता ती गोष्ट ऑब्विसली तुम्हाला घातक ठरतेच. मग किडनी डॅमेजचा इश्यू असो किंवा हेअर लॉसचा. त्यामुळे 2 ते 3 इनफ. 3 ग्रॅम इज इनफ, 6 ग्रॅम इज इनफ, बट डोंट कन्झ्युम मोर दॅन दॅट. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये कन्झ्युम करायला लागता तर त्याचे नुकसानही तुम्हाला त्याच प्रमाणामध्ये भेटतील. क्रिएटिनचे नुकसान हे आहेत की तुमची बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे मेक शुअर करा की जेवढं तुम्ही क्रिएटिन घेताय तेवढं पाणी पण त्याच प्रमाणात प्या. जे तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी पित होता रेग्युलरमध्ये, इथे तुम्हाला 4 ते 4.5 लिटर पाणी प्यावंच लागेल. कारण वॉटर इंटेक तुम्हाला वाढवावं लागेल, तेव्हा तुमची बॉडी परफेक्ट फंक्शनिंग करेल. नाहीतर तुम्ही क्रिएटिन घेताय, पाणी खूप कमी पिताय तर तुमची बॉडी डिहायड्रेट होण्याचे चान्सेस खूप हायली असतात. हेच एक नुकसान आहे. बाकी क्रिएटिन घेतल्यानंतर हेअर लॉसचं जे मी तुम्हाला बोललो किंवा किडनी डॅमेजचं, हे जेव्हा तुम्ही क्वांटिटी अतिप्रमाणात घेता, 20 ग्रॅम पेक्षाही जास्त कंझ्युम करायला लागतात, तेव्हा हे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावं लागतात. बट तुम्ही 3 ते 4 पर्यंत 6 पर्यंत घेत असाल तर फक्त मेक शुअर हे करा. त्याचा फक्त एकच म्हणजे लॉस आहे की तुमची बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. जर तुम्ही जास्त कंझ्युम केलं, खूप जास्तच्या नादाला लागला तर तेव्हा खूप जास्त लॉस होण्याचे चान्सेस आहे. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बस भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा, हिट राहा.